आपल्या फ्रायडेच्या Q&A मध्ये एक प्रश्न होता की सायकोलॉजी वरती बोला, कारण जेव्हा आपण सायकोलॉजी वरती बोलतो ना त्यावेळेस बऱ्याच लोकांना असं वाटतं की याच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झालाय. ऍक्च्युली तसं नाहीये. सायकोलॉजी ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण आपल्याला त्यातून ह्युमन इमोशन्स, त्यांच्या रिएक्शन्स, त्यांचं बिहेवियर, त्यांचे थॉट प्रोसेस याविषयी बरंच काही शिकायला मिळत असतं, जी गोष्ट तुम्हाला लाईफमध्ये बऱ्याच ठिकाणी उपयोगी येऊ शकते. स्पेशली आर्ट, क्रिएटिव्हिटी, रायटिंग, सिंगिंग किंवा पॉलिटिक्स, जिथं कुठं तुमचं पब्लिकशी जास्त कॉन्टॅक्ट येतो ना त्या ठिकाणी तर सायकोलॉजी समजून घेणं ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते. जेव्हा एखाद्या सभेमध्ये एखादा पॉलिटिशियन तो एखादा धार्मिक मुद्दा बोलतो आणि लाखो लोकांवरती त्याचा लिटरली इम्पॅक्ट होतो, ही गोष्ट का होते? कारण त्याने तुमची सायकोलॉजी समजून तुम्ही ती गोष्ट बोलायच्या नंतर कसं बिहेव करणार आहेत हे समजून त्याने ते वाक्य बोललेलं असतं. जेव्हा तुम्हाला एखादा मूवी खूप आवडतो, जसा सैराट खूप चालला होता, का चालला होता? कारण कधीतरी त्या परिस्थितीमध्ये माणूस तसा वागलेला आहे किंवा आजही बऱ्याचशा माणसांना तो विचार येतो, तसाच येतो. भलेही तो कृतीत येत नसेल पण विचारांमध्ये ती लाईफ आज पण जगतो माणूस. तसंच जर एखादं गाणं तुम्हाला खूप आवडत असेल, ऑब्झर्व करून बघा त्या गाण्यातल्या खूप लाईन्स किंवा